तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी ग्रामपंचायत अंतर्गत गजानन नगरातील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्यामध्ये पाणी आणि चिखल साचला आहे। त्यामुळे लहान मुले, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहन धारकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। अपघाताचा धोका वाढला असूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत रस्ता तात्काळ मुरुम व खडी टाकून दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्वरित कामे सुरू करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देतेवेळी कृष्णा खरोडकार, प्रमोद वाघ, संतोष वडनेकर, दिगंबर राऊत, शिवाजी दाते, हरिभाऊ मानकर आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रश्न असा आहे की नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय ग्रामपंचायत प्रशासन जागे होणार का? गजानन नगरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची? रस्त्याची दुरुस्ती नेमकी कधी होणार? असे सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत। आता ग्रामपंचायत प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन तातडीने रस्ता दुरुस्त करते की नागरिकांना आणखी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता राजीव वाढे, वडशिंगी।